कोलकातामध्ये मेडिकल विद्यार्थिनीवर बलात्कार करून हत्या करण्यात आली आणि यानंतर संपूर्ण देशभरामध्ये आता मेडिकल संघटना ॲक्शन मोडमध्ये आलेल्या आहेत. आंदोलनाचा हत्यार त्यांनी उपसलेला आहे आणि जोपर्यंत योग्य कारवाई होणार नाही, सुरक्षा वाढवण्यात येणार नाही, डॉक्टरांची सेफ्टी आणि सुरक्षा त्यांना मिळणार नाही, तोपर्यंत काम करणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतलेला आहे. मी सध्या मुंबईच्या जे रुग्णालयाच्या बाहेर आहे. या ठिकाणची दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय. सर्व निवासी डॉक्टर्स आहेत ते आता आंदोलन करतायत, घोषणाबाजी करतायत आणि आपण थेट त्यांच्याकडे जाणार आहोत. त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की नेमकी त्यांची मागणी काय काय आहे. जो काही प्रकार घडला अत्यंत निंदनीय आहे आणि त्याचा निषेध करावा तितका कमी आहे. पण यानंतर संपूर्ण देशात जेवढे मार्चच्या संघटना आहेत ॲक्शन मोडमध्ये आलेल्या आहेत, सुरक्षेची मागणी करतात. काय काय मागण्या आहेत तुमच्या? मागण्या आमच्या सगळ्यांना माहिती आहे की हा 9 तारखेपासून जो धगधगता विषय पूर्ण देशामध्ये चालू आहे, ज्याच्यामुळे पूर्ण समाजाची मान अशी खाली झाकलेली आहे आणि पूर्ण मेडिकल फॅटर्निटी हे पूर्णपणे एकदम सडन याच्यामध्ये आहे. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. तर त्याच्यामध्ये आमच्या प्रामुख्याने मागण्या अशाच आहेत पूर्ण असोसिएशनच्या रेसिडेंट डॉक्टर्सच्या की वेस्ट बेंगॉल जे स्टेट एजन्सी आहे त्यांच्याकडून एक ट्रान्सपरंट इन्व्हेस्टिगेशन व्हावं. त्याच्यामध्ये लवकरात लवकर हे CBIला कॅरी फॉरवर्ड होऊन ती एकदम ट्रान्सपरंट इन्व्हेस्टिगेशन त्या महिला डॉक्टरला न्याय देण्यात यावा. त्यासोबतच ज्या महाराष्ट्र असोसिएशनच्या रेसिडेंट डॉक्टरच्या ज्या काही मागण्या आहेत आमच्या मेडिकल एज्युकेशन आणि DMERकडून, त्याच्यामध्ये प्रामुख्यानं मागण्या आमच्या की सिक्युरिटीच्या संदर्भातच आहेत. कारण बऱ्याच ठिकाणी आपले हॉस्पिटल्स बाहेर आहेत. मुंबईसारख्या जे हॉस्पिटलचा विचार केला तर आपले 4 हॉस्पिटल्स बाहेर आहेत जे सोडून. तर तिथे पण एक सुरक्षेचा मोठा एक प्रश्न निर्माण होत आहे. मागे काही 2-3 दिवसापूर्वी सेंट जॉर्जमध्ये जो काही अटॅक झाला होता, मॉब अटॅक, तो पण एकदम निंदनीय आहे. तर ह्या सगळ्या सिक्युरिटीचा इश्यू असल्यामुळे तिथे सगळ्या मेडिकल कॉलेजचं आणि हॉस्पिटलचं एक सिक्युरिटी ऑडिट व्हावं. तिथे सगळ्या जागा किती आहेत, किती व्हॅकन्सी आहेत त्या सगळ्या भरून निघाव्या. त्याच्यानंतर CCTV कॅमेराज वेल इन्स्टॉल्ड व्हावे आणि जे सिक्युरिटी गार्ड आहेत ते वेल इक्विप्ड आणि त्यांना पूर्णपणे एक पूर्ण शस्त्रास्त्र देता यावे सो दॅट ते डॉक्टरांची एक सुरक्षा करू शकतील. त्याच्यानंतर हॉस्टेलचा जो मेन इश्यू आहे मुलींना ऑन कॉल्स रूम आणि ही घटना घडण्याच्या जो डीप रूट कॉज आहे तो एक त्या मुलीला ऑन कॉल रूम नव्हती हा एक आहे. तसं मुलींना आणि जे काय ऑन कॉल डॉक्टर्स ड्युटीवर आहेत त्यांना ऑन कॉल रूमसाठी एक हॉस्टेलची पूर्तता व्हावी. ह्या सगळ्या आमच्या मागण्या आहेत. या सगळ्या मागण्या आपण पाहतो या ठिकाणी करण्यात आलेल्या आणि इतर काही महिला डॉक्टर्स आहेत आपण त्यांच्याकडे जाणार आहोत. एक डॉक्टर महिला म्हणून काम करताना सिक्युअर फील करता का तुम्ही दवाखान्यामध्ये? मैं हिंदी बोलूँगी. हाँ, तो मैं बिल्कुल भी सिक्योरिटी फील नहीं करती हूँ क्योंकि हम लोग 24 घंटे जब भी हमें बुलाया जाता है हम 2 मिनट में आके पेशेंट को अटेंड करते हैं. कोई भी इमरजेंसी पेशेंट आता है तो उनको अटेंड करते हैं और बिल्कुल भी हमें सिक्योरिटी जैसा फील नहीं होता है. वी वांट पूरा पैन इंडिया में ऐसा हो कि हमें सिक्योरिटी दी जाए, सिक्योरिटी बढ़ाई जाए कि मतलब एक गार्ड होने के बाद भी जब ऐसी चीज़ें हो रही हैं और इवन द पुलिस जो वॉलंटियर है वही ऐसा कर रहे हैं, देयर इज़ अ प्रॉब्लम इन द सिस्टम एंड इट नीड्स टू बी एड्रेस्ड. आपको भी लगता है सिस्टम में कुछ खामियां है? देखिए सिस्टम में कमियां है कि नहीं ये तो आप लोग देख ही रहे हैं. पूरा देश भर के जनता जो है उन लोगों को दिख ही रहा है क्या हुआ है. ये मतलब इट्स सच अ शेमफुल एक्ट कि हम लोगों को ऐसे तो अभी एक ही बात देखिए, जो मतलब सबसे नोबल प्रोफेशन माना जाता है पूरा कंट्री में, डॉक्टर इज़ वन ऑफ द मोस्ट नोबल प्रोफेशन. ऐसे आप लोग बोलते हो, ठीक है. जब मतलब कि कोविड का टाइम हुआ था तब आप लोग इतना ज़्यादा वाह भाई करते थे, ये करते थे, वो करते थे. एंड देन हम लोगों को तो ये सब इंसिडेंट तो मर्डर हुआ है, रेप हुआ है, ये इंसिडेंट तो नॉर्मल ह्यूमन में दिख ही जाता है. एंड देन हम लोग उस टाइम पे बोलते हैं ओ माय गॉड क्या हो रहा है, ओ माय गॉड व्हाट इज़ दिस कंट्री लीडिंग टू. अभी वो सेम चीज़ एक डॉक्टर महिला के साथ हुआ है. कैन यू इवन बिलीव इट? लाइक ये सोचने में ही ऐसे पूरा गुज़बम्स आ जाता है हमको कि हाउ कैन दिस हैपन. तो फिर हम लोग को ये पूछना है कि ये जो कर रहे हैं, ये जो मेल मेंबर्स हो या जो भी हो, ये जो कर रहे हैं, ये इन लोगों को इतना हिम्मत कैसे हुई, इतना हिम्मत किसी के एक वर्क प्लेस में आके इतना बड़ी घिनौनी हरकत करने की उनको इतना हिम्मत कैसे हुई. किसको दोष दें हम, किसको बोले हम? ये सब क्वेश्चंस करने की भी ज़रूरत है क्या? क्यों हो रही है ऐसा? अरे CCTV कैमरास और फिर सिक्योरिटी गार्ड जो भी है सिक्योरिटी मेजर्स, ये सब हम लोग को मांगनी पड़ती है क्या? ये व्हाट इज़ दिस कंट्री लीडिंग टू? आई हैव नो अदर वर्ड्स टू से. आई एम सॉरी. अगला कदम आपका क्या होगा?
अभी हम चाहते हैं कि आगे इंक्वायरी बैठे, ना कि सिर्फ स्टेट बट सीबीआई इंक्वायरी बैठे, इसको एड्रेस किया जाए कि क्यों हो रहा है, कैसे हो रहा है, एंड प्रॉपर मेजर्स लिए जाए गवर्नमेंट द्वारा कि ऐसा आगे बिल्कुल कभी नहीं होगा किसी भी फीमेल के साथ, बी फीमेल डॉक्टर और एनीवन, किसी भी फीमेल के साथ ऐसा नहीं होना चाहिए कभी भी, और दैट टू इन हर वर्क प्लेस। तो ऐसा कभी ना हो, इसके लिए हम चाहते हैं कि गवर्नमेंट आगे एक जांच बिठाए, सीबीआई इंक्वायरी बिठाए और इसको बहुत ही सख्ती से देखा जाए। शुक्रिया. तर आपण पाहतो या ठिकाणी अगदी पवित्रा घेतलेला, आक्रमक असा पवित्रा घेतलेला या सगळ्या निवासी डॉक्टरांनी, आणि या घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी, सीबीआय चौकशी करण्यात यावी अशी मागणी होते. नेमकं आता सरकारकडून काय पावलं उचलली जाणार आहेत पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन राघवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.